माझ्या बर्थडेच्या दिवशी दोघांना घेऊन आज मी एकटी बाहेर पडले होते. दोघांना घेऊन छान असं बाप्पांचं दर्शन घ्यायला गेले. गणपतीचं छान असं दर्शन झाल्यानंतर आम्ही मुलचंदला थोडीफार शॉपिंग करण्यासाठी गेलो, पण तिथे आम्हाला या दोघांनी सळोके पळू करून सोडलं. म्हणून आम्ही घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर त्या दोघांना झोपवलं. उठल्यानंतर मात्र काका काकी आले होते. काकीला बघून छकुलीला सुरुवातीला रडू आलं, पण हळूहळू काकींसोबत गट्टी जमली आणि काकींसोबत ती छान अशी खेळायला लागली. संध्याकाळी सेलिब्रेशनसाठी आम्ही बाहेर गेलो. नेहमीच्या हॉटेलवरती न जाता नवऱ्याने आज आम्हाला लांब असं खडकवासला रिसॉर्टला घेऊन गेले. तिथे पोचायला आम्हाला थोडासा उशीरच झाला होता. आम्हाला असा व्ह्यू लेक बघायचा होता, पण बराचसा अंधार पडला होता. आतमध्ये एंटर केल्या केल्या श्री आणि छकुलीला झुला दिसला. मग काय, त्याच्यावर बसल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नव्हतं. मग त्या दोघांना त्याच्यावरती बसवलं. ते थोडंसं बरंचसं वेटिंग होतं, तोपर्यंत आम्ही आजूबाजूचे गेम त्या दोघांना बसवून घेतलं. फायनली आम्ही आमच्या टेबलच्या इथे येऊन बसलो. श्री आणि छकुलीला मात्र इथे येऊन बसायचं नव्हतं. त्या दोघांना त्या गेम झोनमध्ये जायचं होतं आणि ही पूर्ण जबाबदारी काकी आणि मावशीने घेतली होती. आम्ही नवरा बायको थोड्या वेळासाठी फ्री झालो होतो, म्हणून दोघांनी छान छान असं सेल्फी काढून घेतलं. श्रीवाद्य आणि श्रेयांश अजिबात येत नव्हते, म्हणून शेवटी आमच्या दोघांना जावं लागलं. त्या दोघांना थोडंसं खेळायला देऊन आम्ही त्या दोघांना घेऊन गेलो. त्याच्यानंतर सुरुवात आम्ही छान असं मोजिटोपासून केली. आमचा फूड थोडासा आम्हाला एन्जॉय करता यावा म्हणून त्यांचा फूड त्यांना थोडासा देऊन त्यांना बिझी ठेवलं. पण एका ठिकाणी बसेल तो आमचा श्रेयांश कसला, त्याने आमचं स्टार्टर संपूपर्यंत टेबलाची अशी पूर्णपणे अवस्था करून ठेवली होती. फायनली त्या दोघांना घेऊन कसंबसं आम्ही मस्त असं डिनर एन्जॉय केला. एंडला आम्ही असं चौघांनी मिळून केक कट केला. त्यानंतर या तिघांना केक भरवला आणि खूप दिवसानंतर या सगळ्यांसोबत मी असं सेलिब्रेशन केलं आहे. खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती केलं आणि अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस संपवला. चलो तर फिर बाय.